नमस्कार मंडळी, एका नवीन प्रोजेक्ट आणि एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। थंबनेल बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की आज मी उंडरी या भागामध्ये उभा आहे। कात्रजकडून जो रोड पुढे देवाच्या उरळीकडे जातो त्या मेन रोडपासून हाकेच्या अंतरावर हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। 45% ऑलरेडी या प्रोजेक्टचं काम झालं आहे आणि जर तुम्ही डिमांडपासून जवळपास 60-65 लाखात 2 BHK फ्लॅट शोधत असाल तर मग आजचा प्रोजेक्ट, आजचं लोकेशन हे दोन्ही तुम्हाला खूप बेस्ट वाटणार आहे। आपण डिटेल माहिती समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। सगळ्यात इम्पॉर्टंट हे प्रोजेक्टचा सॅम्पल फ्लॅट आहे जो मी तुम्हाला दाखवणार आहे आणि शेवटी प्राइसिंग पण सांगणार आहे। तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघून राहा जेणेकरून हा प्रोजेक्ट तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल। सो मंडळी, आपण सर्वप्रथम या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। उंडरीमध्ये हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। उंडरीचा जो मेन चौक आहे जिथे NIBM रोड संपतो आणि त्या चौकातून जो रोड वडाच्या वाडीच्या दिशेला जातो त्या रोडला हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। साईड व्हिजिट जेव्हा आपण प्लॅन कराल तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा। आम्ही तुम्हाला एक्झॅक्टली गुगल लोकेशन पण पाठवू। बुकमायस्तूची पण जे टीमचे लोक आहेत त्या भागात असतात ते तुम्हाला डायरेक्ट प्रोजेक्टवर येण्यासाठी पण निश्चित मदत करतील। इथून पुणे रेल्वे स्टेशन 10 किलोमीटरवर आहे। स्वारगेट बस डेपो 8.6 किलोमीटरवर आहे। पुणे एअरपोर्ट 15 किलोमीटर आहे। इथं बीजवे मॉल आहे या भागामध्ये, तो 2.8 किलोमीटरवर आहे। दोराबजी मॉल 3.4 किलोमीटरवर आहे। डीमार्ट इथून 2.5 किलोमीटरवर आहे। हॉस्पिटल सांगायचं झालं तर इनामदार हॉस्पिटल 6.6 किलोमीटरवर आहे। रुबी हॉल 6.8 किलोमीटरवर आहे। प्राइम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे ते 4.7 किलोमीटरवर आहे। ऑलिव्ह मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 3.6 किलोमीटरवर आहे। त्याच्या व्यतिरिक्त बिशप स्कूल 1.4 किलोमीटर आहे। दिल्ली पब्लिक स्कूल 2.3, ध्रुव ग्लोबल स्कूल 1.4, रिम्स इंटरनॅशनल स्कूल 850 मीटरवर आहे। संस्कृती स्कूल 2.6, सिंहगड सिटी स्कूल 4.1 आहे। IT पार्क सांगायचं झालं तर मगरपट्टा 12 किलोमीटर आहे। योन IT पार्क 15 किलोमीटर आहे। SP इन्फोसिटी 10। हायवे सांगायचं झालं ते पुणे सोलापूर हायवे 11 किलोमीटरवर आहे आणि पुणे बेंगलोर हायवे पण 11 किलोमीटरवर आहे। बाकी लोकेशनबद्दल सांगायचं झालं तर रेसिडेन्शियलसाठी अतिशय उत्तम असं हे लोकेशन आहे आणि अजून पण अफोर्डेबल सेगमेंटचे जर घरं तुम्ही शोधत असाल तर तुम्हाला हा जो पूर्ण परिसर आहे म्हणजे कात्रजकडून जो रोड देवाच्या उरळीकडे येतो त्या भागात तुम्हाला मिळू शकतो। हा दक्षिण पुण्याचा एक भाग आहे जो खूप स्पीडनी डेव्हलप होतो आहे। सो जेव्हा कधी प्लॅन कराल स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून या जेणेकरून आमची टीम तुम्हाला हा प्रोजेक्ट दाखवेल, पण याच्या व्यतिरिक्त ह्या भागात जेवढे प्रोजेक्ट चालू आहेत ते सुद्धा दाखवण्यासाठी निश्चित मदत करेल। सो म्हणजे आता आपण या प्रोजेक्टच्या लेआउटला डिटेलमध्ये समजून घेऊ। 1 एकरचं हे पूर्ण लँड पार्सल आहे। माझ्या मागं तुम्हाला जे काम दिसतंय हे 45% काम या प्रोजेक्टचं झालेलं आहे। प्रोजेक्टच्या समोरचा जो रोड आहे तो 24 मीटर DP रोड आहे जो या चौकातून म्हणजे जो उंडरीचा चौक आहे तिथून खडी मशीन चौकाच्या दिशेला जातो। 154 युनिटचा हा पूर्ण प्रोजेक्ट आहे। त्याच्यामध्ये एकच लांबलचक टॉवर असणार आहे ज्याचे 2 फ्लोअर कार पार्किंग आहे, बेसमेंट, ग्राउंड आणि 13 फ्लोअर रेसिडेन्शियल असणार आहे। प्रत्येक फ्लोअरला 12 फ्लॅट असणार आहे। 3 लिफ्ट 2 स्टेअरकेस इथे तुम्हाला देण्यात येणार आहे। ॲज पर रेरा ऑक्टोबर 2027ला याचं पोझिशन आहे, पण बिल्डरची कमिटमेंट डिसेंबर 2026ची आहे। सो पुढच्या 1.5 वर्षात तुम्हाला याचं पोझिशन मिळून जाईल। 15पेक्षा जास्त ॲम्युनिटीज तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये देण्यात येणार आहे। लो डेन्सिटीचा प्रोजेक्ट आहे। याच्या बाजूला जो प्रोजेक्ट लागून आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 एकरमध्ये जवळजवळ 1150 फ्लॅट देण्यात आलेत आणि तर 1 एकरमध्ये फक्त 154 फ्लॅट असणार आहे। पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो 2 BHKचा असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 756, 790, 798 आणि 806 स्क्वेअर फूटचे फ्लॅट घेता येणार आहे। हे मी तुम्हाला 2 BHKचे कार्पेट सांगतोय। आता 798 स्क्वेअर फूटचा जो 2 BHK त्याचा आपण सॅम्पल फ्लॅट पण बघणार आहे। ॲम्युनिटीज खूप सुंदर बनवण्यात आलेत। ॲम्युनिटीज बनवताना अगदी लहान मुलांपासून यंगस्टर असतील किंवा सिनियर सिटीजन सगळ्यांचा विचार करून अतिशय सुंदर आणि उच्च क्वालिटीचे ॲम्युनिटीज इथं बनवण्यात येणार आहे। प्रीमियम सेगमेंटचा हा प्रोजेक्ट आहे। प्रोजेक्टच्या USP सांगायचं झालं तर प्रीमियम सेगमेंटचा हा प्रोजेक्ट आहे। वॉटर सॉफ्टनर फॉर युजेबल वॉटर साठी इथे ठेवण्यात आलेले म्हणजे जे वापराचं पाणी आहे ते सुद्धा त्याला सुद्धा सॉफ्टनर लावण्यात येणार आहे म्हणजे पूर्ण प्रोजेक्टसाठी असणार आहे। त्याच्यानंतर 24 मीटरचा DP सँक्शन रोड आहे प्रोजेक्टच्या समोर। पूर्ण जेवढे कॉमन एरियाज आहे लिफ्ट वगैरे त्याला DG बॅकअप असणार आहे आणि प्रत्येक फ्लॅट जो आहे तो वास्तू कंप्लायन्सच्या हिशोबाने बनवण्यात आले। सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि सॅम्पल फ्लॅट जो आहे 798 स्क्वेअर फूटचा तो बघून घेऊ। खूप सुंदर असा सॅम्पल फ्लॅट इथे बनवून ठेवण्यात आला आहे। सो व्हिडिओला तुम्ही प्लीज स्किप करू नका जेणेकरून अतिशय सुंदर असा सॅम्पल फ्लॅट तुम्हाला बघता येईल। सो आता आपण सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत। त्याच्या आधी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुण्याचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे आणि आपल्या मातृभाषेत मराठीत व्हिडिओ बनवणारे तर रिअल इस्टेटमधले आपण एकमेवच आहोत। सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या सबस्क्राईब केल्याने आम्हाला ग्रोथ करायला सुद्धा
खूप मदत होते. सो हा 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट आहे. तर जसं मी मगाशी सांगितलं अख्खा प्रोजेक्टच 2 BHKचा आहे. 790, 798 आणि 806 असे 3 कार्पेट आहे. आता हे जो 16 स्क्वेअर फूटचा जो फरक आहे ना, तो ह्या लॉबीमधला फरक आहे. म्हणजे ही लॉबी जी आहे ती 16 स्क्वेअर फूटनी कमी जास्त आहे. बाकी आतला जो फ्लोअर प्लॅन आहे तो सेमच आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही हा 2 BHK बघाल तेव्हा 790, 798 आणि 806 स्क्वेअर फूटचा फ्लॅट म्हणूनच तुम्ही ह्या सॅम्पल फ्लॅटला बघा. सगळ्यात पहिले तुम्ही डोअर बघू शकता. डबल लॅमिनेटेड वुडन डोअर आहेत. जनरली 6.5 फुटाचे असतात. हे 7.5 फुटाचा डोअर तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. जे लॉक आहेत ते हेतिच कंपनीचे इथे असणार आहेत. सो लॉबीनंतर आपण आतल्या साईडला आलो की तुम्ही हा लिव्हिंग डायनिंग बघू शकता. 12 बाय 16.5चा हा तुम्हाला लिव्हिंग प्लस डायनिंग एरिया इथे बघायला भेटेल. आणि इंटिरियर बघा किती सुंदर करून ठेवलेलं आहे. जेव्हा तुम्ही हा फ्लॅट घ्याल तेव्हा अशा प्रकारचं इंटिरियरसुद्धा तुम्ही इथे करू शकता, जे की दिसायला खूप सुंदर दिसतं आहे. फॉल सिलिंग वगैरे पण तुम्ही बघू शकता. आता हे फॉल सिलिंग किंवा फर्निचर हे काही तुम्हाला फ्लॅटसोबत येणार नाही, पण एक आयडिया येऊन जाते तुम्हाला इंटिरियरमुळे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बाल्कनी बघू शकता. 6x9.7ची तुम्हाला इथे बाल्कनी देण्यात आलेली आहे. आता लिव्हिंग आणि बाल्कनीच्यामध्ये 3 ट्रॅक तुम्हाला हे असे ॲल्युमिनियमचे डोअर मिळणार आहेत. हे बाल्कनीला तुम्ही अशी अरेंजमेंट करू शकता. MS मध्ये तुम्हाला इथं रेलिंग देण्यात आलेले आहेत आणि किती सुंदर वाटते बघा. अशी अरेंजमेंट जर तुम्ही बाल्कनीत केली तर दिसायला अशाच पद्धतीने ती इथे दिसेल. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता किचन जे आहे ना ते खूप स्पेशियस बनवण्यात आलेलं आहे. 8 बाय 12.5चं किचन आहे. म्हणजे जी लांबी जर तुम्ही बघाल तर 12.5 फूट आहे, रुंदी 8 फूट आहे. इथे तुमचं जे फ्रीज आहे त्याचं नियोजन होऊ शकतं. त्याच्यानंतर ड्राय एरिया तुम्ही बघा. ड्राय एरिया जी कवर्ड बाल्कनी आहे ती तुम्हाला कवर्ड असणार आहे, त्यामुळे स्वच्छ राहायला तुम्हाला मदत होईल. ह्याचा ड्राय एरियाचा जो एरिया आहे तो 4.9 x 4.7 देण्यात आले. आणि हे बेसिन बघा, थोडं वेगळ्या पद्धतीचं बेसिन देण्यात आलं आहे. आता आपल्या घरातल्या ज्या महिला आहेत त्यांना हे वॉश बेसिन खूप आवडेल. हे इथं भाज्या तुम्ही धुवू शकता आणि इथं पण एक वेगळा नळ देण्यात आलेला आहे. आणि छोटं बेसिन, म्हणजे छोटीशीच आयडिया लावली पण किती मस्त वाटते. इथं भाज्या वगैरे धुता येतील, इथं भांडे धुता येतील. आणि किचनसुद्धा खूप मोठा आहे. जनरली हा जो एरिया आहे त्या आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना खूप आवडू शकतो. त्याच्यानंतर ह्या साईडला आलात की वॉश बेसिन आणि प्लस कॉमन टॉयलेट बाथरूम तुम्हाला देण्यात आलेलं आहे, ज्याची साईज 6x4.7 असणार आहे. CP सॅनिटरी फिटिंग जे आहेत त्या जॅगवर कंपनीच्या असणार आहेत. आणि या ज्या टाईल्स आहेत टॉयलेटमधल्या ह्या तुम्हाला सिलिंगपर्यंत देण्यात आलेल्या आहे. त्याच्यामुळं काय होतं, इथं धुणं ज्याला क्लीन करणं खूप सोपं जातं. इथे पण तुम्हाला वॉटरप्रूफ डोअर देण्यात आलेले आहेत. समोरच्या साईडला आहे एक बेडरूम. आता हे जे बेडरूम आहे हे डायरेक्ट मी तुम्हाला मास्टर बेडरूम दाखवतो. याच्या बाजूला पण चिल्ड्रन बेडरूम आहे. पण दोन्ही बेडरूमची चांगली गोष्ट काय की दोन्ही बेडरूम जे आहेत त्या 12 बाय 10च्या म्हणजे 120 स्क्वेअर फुटाच्या बेडरूम आहे. म्हणजे चिल्ड्रन बेडरूम जे आहे पहिले बेडरूम ते पण 12 बाय 10चं आहे आणि हे पण 12 बाय 10चं आहे. आता ज्या तिन्ही साईज आहेत 790, 798 आणि 806 त्याच्यामध्ये ही बाल्कनी तुम्हाला मिळते 3.9 x 10ची. पण ह्याच्यामध्ये अजून एक कार्पेट आहे 756 स्क्वेअर फूटचा. त्याला मास्टर बेडरूमला ही बाल्कनी येत नाही आणि ही बाल्कनी जर कमी झाली तर हा 756 स्क्वेअर फूटचा 2 BHK बनतो. आता ह्याच्या बाजूला पण एक बेडरूम देण्यात आले. त्याच्या आधी तुम्ही हे वॉर्डरोबची स्पेस बघा. हे अशा पद्धतीने तुम्ही वॉर्डरोबचं जे प्लॅनिंग आहे ते करू शकता. फुल साईज वॉर्डरोब इथे मस्त दिसते दिसायला. आणि हे मास्टरचं टॉयलेट बाथरूम पण तुम्ही बघून घ्या, ज्याची साईज 7 बाय 5 आहे. 35 स्क्वेअर फुटाचा याचा कार्पेट आहे 35 स्क्वेअर फूटचा. आणि हे जे आहे ते तुमचं चिल्ड्रन बेडरूम आहे, ज्याची साईज पण 12 बाय 10 इथं तुम्ही असं वॉर्डरोबचं प्लॅनिंग करू शकता. आणि हे तुम्ही बघू शकता जनरली असे फ्रेंच डोअर असतात, तर इथं यांनी विंडो वॉल याला नाव दिलेलं आहे की फुल साईज दिलं आहे. ह्याच्यामध्ये फायदा काय होऊ शकतो तुम्हाला की दिवसभर जे आहे ते तुमचं इथं उजेड जो आहे तो प्रॉपर येईल, कारण याचा फुल साईज दिलेला आहे. जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत उजेड जो आहे तो प्रॉपर येईल. आणि हा जो भाग आहे उंडरी जो भाग आहे किंवा खास करून हे लोकेशन जे आहे ते तर पलीकडे साईडला पूर्ण डोंगरांची रांग आहे. तर जी हवा येते तीसुद्धा तुम्हाला इथून प्रॉपर मिळू शकते. म्हणजे उजेड तर आहे आणि मुबलक प्रमाणात स्वच्छ हवा जी आहे ती पण तुम्हाला इथून येईल आणि त्यामुळे तुम्हाला घरामध्ये कायम फ्रेश वाटू शकतं. सो अशा पद्धतीचा हा 2 BHK फ्लॅट आहे. आता ह्याचा ॲक्च्युअल जो कार्पेट आहे तो 798 स्क्वेअर फूट म्हणजे
800 स्क्वेअर फूटच्या आसपास आहे. 806 स्क्वेअर फूटचा पण फ्लॅट आहे. हा 798 आहे आणि 790 स्क्वेअर फूटचा पण फ्लॅट आहे. सो आता आपण प्राइसिंग इथे समजून घेऊया. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलो की याच्यात 756 स्क्वेअर फूटचा पण फ्लॅट आहे, ज्याची पॅकेज कॉस्ट साधारणतः 62,51,000 रुपये जाते सर्व खर्चासहित. त्याच्यानंतर 790 स्क्वेअर फूट आहे, त्याची पॅकेज कॉस्ट 65,33,000 रुपये जाते. आणि जो 798 आहे जो आत्ता आपण बघितला त्याची पॅकेज कॉस्ट 65,97,000 रुपये जाते. म्हणजे जो 790 आहे तो 65,33 आहे, 798 जो आहे तो 65,97 आहे. आणि 806 जो सगळ्यात मोठा कार्पेट आहे त्याची पॅकेज कॉस्ट जाते 66,62,000. आणि इथे स्पॉट बुकिंग जर तुम्ही केलं तर 2 लाखाची तुम्हाला ऑफरसुद्धा मिळते. 2 लाख रुपये तुमचे कमी होतील. म्हणजे जो सगळ्यात छोटा फ्लॅट आहे तो साधारणतः 60 लाखाच्या आसपास तुमचा इथे जाईल. पॅकेज कॉस्ट सांगतो आहे मी तुम्हाला, म्हणजे सर्व खर्चासहित ही प्राईज आहे. सो चांगली प्राईज आहे. प्रोजेक्टचं लोकेशन पण चांगलं आहे. लो डेन्सिटीचा प्रोजेक्ट आहे. म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं की कमी फ्लॅट तुम्हाला बघायला भेटेल. एकच लांबलचक बिल्डिंग आहे. आणि त्याच्यामध्ये जर शेजारचा प्रोजेक्ट बघितला तर त्याच्यामध्ये 1150 फ्लॅट बसवण्यात आलेत कमी जागेमध्ये. पण इथं ह्या 1 एकरच्या लँड पार्सलमध्ये साधारणतः 154 फॅमिली राहणार आहेत. सो बघा, जर तुम्ही उंडरी लोकेशनला किंवा डीमार्टपासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर जर फ्लॅट शोधत असाल तर ह्या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा. व्हिजिट करण्याच्या आधी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आमच्या टीमला नक्की संपर्क करा, जेणेकरून आमची जी टीम आहे तो हा प्रोजेक्ट तुम्हाला दाखवेलच. पण ह्याच्या अवतीभोवती जेवढे प्रोजेक्ट चालू आहेत ज्याचे व्हिडिओ आम्ही आधी बनवलेत ते सुद्धा तुम्हाला दाखवायला निश्चित मदत करेल. त्यामुळे तुम्हाला घर घेण्याचा जो निर्णय आहे तो घेणं जरा सोपं जाईल. आणि निगोशिएशनला आमची खास करून तुम्हाला खूप मदत होऊ शकते. आणि जसं मी नेहमी सांगतो की आम्ही कुठलेच कधी चार्ज करत नाही कस्टमरला. आपले जे चार्ज असतात ते बिल्डरनी दिलेलेच असतात आधी. त्यामुळं आम्ही ही जी सर्व्हिस आहे ती लोकांना, आमचे जे व्ह्यूवर्स जे आहेत, आमचे जे सबस्क्रायबर आहे, फॉलोअर आहे, ते आम्हाला अटॅच व्हावेत किंवा बिल्डरला बिझनेस मिळावा, योग्य कस्टमरला योग्य प्रॉपर्टी मिळावी, ह्या हेतूने ही सर्व्हिस देत असतो. सो नक्की आम्हाला संपर्क करा. बाकी प्रत्येक गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 7 ते 8 या वेळेमध्ये आम्ही नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ टाकत असतो. तुम्ही नोटिफिकेशन लावलं, आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते व्हिडिओ बघायला भेटतील. आणि बुक माय वास्तू एकमेव चॅनल आहे जे पुण्याच्या 360 डिग्रीत जाऊन वेगवेगळ्या सेगमेंटचे व्हिडिओ आम्ही बनवून टाकत असतो. सो निश्चित तुम्हाला सबस्क्राईब केल्याचा फायदा होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअरसुद्धा करा. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.